एकमेकांचे नगरसेवक पळवणं, त्यांचं जवळजवळ अपहरण करणं, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातले प्रचंड मानापमान, गटबाजा यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष चंद्रपूर महानगरपालिकेकडे लागलं होतं. चंद्रपूर महापालिकेतला अखेरचा अंक, या सगळ्या सत्तानाट्याचा अखेरचा अंक आज रंगणार आहे. महापौर पद, उपमहापौर पदाचा आज फैसला होईल. मात्र महापौर निवडीला काही तास उरलेले असतानाही कोणाचा महापौर होणार याची स्पष्टता आलेली नाही. 66 सदस्यांच्या या महानगरपालिकेत 34 बहुमताचा आकडा कोणालाच मिळालेला नसल्यानं भाजप, काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच आहे. सोबतच भाजपमध्ये असलेला सोरगेवार मुनगंटीवार वाद आणि काँग्रेसमध्ये असलेला वडेट्टीवार धानोरकर वादही गेल्या 1 महिन्यापासून चांगलाच गाजतोय. चंद्रपूरचं महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सकाळी 11 वाजता महासभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. बहुमत कोणीही न गाठल्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांकडे ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा पर्याय आहे आणि त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेनंही महापौर पदावरती दावा केल्यामुळे सस्पेन्स कायम आहे. आणि या संदर्भातले अधिक अपडेट जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी सारंग पांडे सध्या आपल्यासोबत आहेत. सारंग, चंद्रपुरातल्या सगळ्या सत्तानाट्याचा शेवटचा अंक आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय अंदाज आहेत? कोणाची सरशी होऊ शकते? कोणाचा महापौर बसू शकतो? कसं जुळून येणार आहे चंद्रपूर महानगरपालिकेतलं सत्ता समीकरण? चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवड आहे आणि खऱ्या अर्थाने म्हटलं तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष जो आहे त्याच्या एका चॅप्टरवर आज पडदा पडणार आहे असं म्हणू शकतो. मात्र हा जो आज पडदा पडणार आहे त्यामध्ये जे विविध कलाकार आहेत ते काय भूमिका निभावणार आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. कारण उबाठा जे आहे, शिवसेना उबाठा जी सर्वात महत्वाच्या भूमिकेत आहे 10 ते 11 नगरसेवकांसोबत, त्याची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. काही वेळांपूर्वीच जिल्हाध्यक्ष जे आहे संदीप गिर यांच्यासोबत बोलणं झालं, त्यानुसार त्यांची जी भूमिका आहे ती अजूनही निश्चित व्हायची आहे आणि साधारण कदाचित सभागृहातच उबाठा काय भूमिका घेते हे कळू शकणार आहे. उबाठाची भूमिका यासाठी सर्वात महत्वाची आहे कारण महानगरपालिकेत जो निकाल आला तो अशा प्रकारे आला आहे की कोणालाही बहुमत नाही आहे. काँग्रेसला देखील जवळजवळ 3 ते 4 नगरसेवकांची गरज आहे, तर भाजपला तब्बल 10 नगरसेवकांची गरज आहे आणि ही गरज फक्त शिवसेना उभाटाच पूर्ण करू शकते. मात्र उबाठाने अद्यापपर्यंत कुठलीही भूमिका घेतली नसल्यामुळे आता ही लढत तिहेरी होती का? जसं आपण पाहिलं तर उबाठानेही महापौर पदाचा उमेदवार दिलेला आहे, भाजपनेही महापौर पदाचा उमेदवार दिला आहे आणि काँग्रेसकडूनही महापौर पदाचा उमेदवार आहे. त्यामुळे नेमका ही जी लढत आहे ही तिरंगी होते की शिवसेना उबाठा आपलं उमेदवार वापस घेऊन दुसऱ्या कोणाला समर्थन करतात की या दोन पक्षांपैकी एक पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजप आपला उमेदवार मागे घेऊन उबाठाला समर्थन देतं का, हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. आणि अवघ्या काही तासामध्ये ही जी सर्व भूमिका आहे ती नगरसेवकांची स्पष्ट होईल. मात्र अद्याप आजचा जी स्थिती आहे ती हीच आहे की कुठल्याही पक्षाची भूमिका ठरलेली नाही आहे. त्यामुळे नेमकं आजच्या या सभागृहात काय होईल, कोण हात उंचवणार, कोणासाठी हात उंचवणार, हे सगळं गुलदस्त्यात आहे. आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट सारंग तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.